मुंबई मनपात तरुणांना काम करण्याची संधी मिळणार। मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील फेलोशिपच्या धर्तीवर 50 फेलो उमेदवारांची नियुक्ती करणार। एका वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने तरुणांची नियुक्ती, फेलोला महिन्याला मानधन मिळणार। बेस्टचे 24 डेपो 60 वर्षांच्या लीजवरती देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेत विरोधकांचा तीव्र आक्षेप। भाडेतत्वावर दिलेल्या जागांवरती मॉल उभारले जाऊन बीएमसीच्या हातून त्या जागा कायमच्या जाण्याचा धोका। महासभेत किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केली चिंता। मुलुंडच्या एमटी अग्रवाल पालिका रुग्णालयाला काँग्रेसकडून टाळो भेट। रुग्णालयात सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप। रुग्णालयात प्रशिक्षित डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा अभाव। केडीएमसीच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी निधीची घोषणा हवेत विरली। घोषणेला 7 महिने उलटून सुद्धा नगरसेवकांना 1 रुपया सुद्धा निधी नाही। विकास कामं रखडल्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। नगरसेवकांच्या प्रतिक्रिया। 17 ऑगस्टला पीएमपीला विक्रमी उत्पन्न। एका दिवसात 2,51,00,000 रुपयांचं उत्पन्न जमा। 12.5 लाख प्रवाशांनी केला पीएमपीनं प्रवास। पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणावरनं नगरसेवक आक्रमक। नदी प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता, वृक्षतोडीवरनं सभेत प्रशासनाची कोंडी। शहरातील वाढत्या प्रदूषणावरनं प्रशासनाला धारेवर धरलं। मुंबईत गणपती आगमनादरम्यान ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवरती मुंबई पोलीस कारवाई करणार। ड्रोन उडवताना आढळलं तर त्यांच्यावर बीएनएस कलम 223 अंतर्गत कारवाई होणार। पुणे रिंग रोडसाठी 10,502 कोटींचा निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत काम केलं जाणार। जून 2029 पर्यंत पुणे रिंग रोडचं काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस। 10,502 कोटी 35 लाखांच्या खर्चाला मंजुरी।